सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर गावाजवळ आता रस्त्यावरती हे पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळेच हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं समोरच्या दिशेला या हत्तूर गावाजवळील जी दुकानं आहेत ती पूर्णतः आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबरीने शेती देखील ही पूर्णतः पाण्याखाली जायला टप्प्याटप्प्याने सुरुवात झालेली आहे। खरं तर सीना नदीतून जवळपास 1.5 लाख क्युसेक्स वेगाने पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता या सीना नदीच्या 5 तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर या ठिकाणी हत्तूर गावाजवळची ही लोकवस्ती आहे, ही लोकवस्तीसुद्धा आता पाण्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 5 ते 6 फुटांनी या लोकवस्ती या घरांमध्ये जे आहे ते पाणी घुसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो देखील नॅशनल हायवे अथॉरिटीकडून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। तरीही जीवावर उदार होत नागरिक जे आहेत ते या ठिकाणी धोकादायक प्रवास दुचाकीवरून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर प्रशासनाने हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो पूर्णतः बंद ठेवलेला आहे। मात्र दक्षिण सोलापुरातील मंद्रुप त्याचबरोबर औराद असे अनेक गावं जे आहेत ती महत्त्वाची गावं आहेत, त्यांचा रोजचा हा संपर्क असतो जाण्या येण्याचा। मात्र आता अचानकपणे हे रस्त्यावरती पाणी वाढल्यामुळे नागरिक जे आहेत ते आपल्या घराकडे परतताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच धोकादायक परिस्थितीत नागरिक प्रवास तर करताच आहेत, मात्र दुसरीकडे हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आता पूर्णतः प्रवासासाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने आवाहन केले गरज असेल तरच घराबाहेर पडावं किंवा या रस्त्यावर प्रवास करू नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, हत्तूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।